टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव राज्य सरकारनं आता मंजूर केलाय। रतन टाटा यांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला होता। यावेळी रतन टाटा यांचं कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला। मंत्रिमंडळातील अनेकांनी याला हिरवा सिग्नल सुद्धा दाखवला होता। राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र आहे। योग्य वेळी योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळावा। रतन टाटांना भारतरत्न देण्याची मागणी यावेळी राज ठाकरेंनी सुद्धा केली आहे। पत्र लिहून त्यांनी या दिवशी त्यांना पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी मोदींना केली आहे। मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे। त्यांचं अंत्यदर्शन घेण्यापूर्वीच राज ठाकरेंनी त्यांच्याबाबत भावनिक पोस्ट केली होती। त्यावेळी त्यांनी भारताला, महाराष्ट्राला उद्योगाच्या क्षेत्रामध्ये कसं महाराष्ट्र वाढीस लागेल आणि कसा भारत पुढे जाईल यासाठी अनेक वेळा निधी उपलब्ध करून दिलाय। निधीसोबतच वेगवेगळ्या मार्गाने मदत केली आहे। नाशिकमध्ये बोटॅनिकल गार्डन सुरू करण्याची मनसेची इच्छा त्यांनी पूर्ण केली होती। याबाबत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती आणि त्यांनी आज दुपारी NCPA मध्ये त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा सांत्वना अर्पण केल्या। त्या राज ठाकरेंनी त्यांना पुरस्कार मिळावा अशी मागणी राज्य सरकारमार्फत केंद्राकडे केली आहे। राज ठाकरेंनी स्वतः मोदींना पत्र लिहून योग्य वेळी आपके पास गाड़ी भी नहीं है कैसे? दो मिनट चाहिए सर बताइए इनके बारे में। राज्य सरकारने हा पुरस्कार देण्याची मागणी केली आहे आणि संपूर्ण जनमानसातून ही इच्छा व्यक्त होते। योग्य वेळी योग्य पुरस्कार मिळाल्यास त्या व्यक्तीचा सन्मान होतो। भारतरत्न हा सर्वात रतन टाटांचा केवळ माणसांवरच नाही तर मुक्या प्राण्यांवरही प्रचंड जीव होता याची साक्ष पटवून देणारा एक प्रसंग 6 वर्षांपूर्वी घडला आणि प्रत्यक्ष ब्रिटिश राजघराणंही टाटांच्या या स्वभावामुळे प्रभावित झालं। या घटनेचे साक्षीदार आणि रतन टाटांचे निकटवर्तीय सुहेल सेठ यांनी सांगितलेली ही खास आठवण। चार्ल्स ने उस टाइम प्रिंस चार्ल्स थे, बकिंगम पैलेस में उन्हें लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड देना था। तो मैं 4 दिन पहले लंदन पहुंच गया तो टाटा साहब का मुझे मिस कॉल्स आई। तो जब मैं एयरक्राफ्ट से निकला मैं उनको फ़ोन किया। उन्होंने कहा देखो मैं बकिंगम पैलेस नहीं आ पाऊंगा। मैंने कहा क्यों? नहीं टीटो बीमार है। टीटो उनका जर्मन शेफर्ड था। मैंने कहा मीन्स? ही सेज नहीं। तो मैंने उस टाइम प्रिंस चार्ल्स को जाके बोला। उन्होंने कहा देखो ये है इंसान जो हर आदमी, हर कुत्ते, हर पशु के बारे में सोचता है। ये इंसानियत है।